आम्ही सुरुवातीला ज्या टॉपिकवर, ज्या मुद्द्यांवर खूप जास्त मार्क येतात, खूप जास्त फोकस असतो, ते प्रश्न आणि त्या टॉपिकवर आम्ही सर्वात जास्त फोकस करणार, हा तुम्हाला सगळ्यात मोठा बेनिफिट असणार आहे. म्हणून याबाबत निश्चिंत राहा, की अरे ऑनलाईनची बॅच आहे, मग सरांनी फास्ट ट्रॅक नाव दिले, मग फास्ट ट्रॅक नाव दिले तर आमचा सिलेबस पटपट पळवला जाणार का, असं होणार का, तसं होणार का? असं ॲब्सोल्युटली होणार नाहीये. याबाबत तुम्ही 100% निश्चिंत राहा. हा माझा शब्द आहे. जास्तीत जास्त काय होईल, ज्यावेळेस आम्हाला वाटेल की नाही अरे आता आपल्याला सिलेबस खूप चांगला कव्हर करायचा आहे, तर सध्या आपण सांगितलं की 4 तास लेक्चर आहे, आपण या वीकमध्ये फक्त 3 तास टाकले का, तर काही लोकांना रेंजचा, नेटवर्कचा, व्हिडिओ लवकर दिसण्याच्या अडचणी असू शकतात. त्यांच्या अडचणी सुटायला 2-3 दिवस लागतील. बऱ्याचदा काय असतं की तुम्हाला व्हिडिओ ओपन केल्यानंतर स्क्रीन पूर्ण ब्लँक दिसते. त्यामागे 2 कारणं असतात. पहिलं कारण असतं, एक तर तुमचं नेटवर्क स्लो आहे, किंवा दुसरं महत्वाचं कारण असतं, तुमचं नेटवर्क जे स्लो आहे त्याचं तुमच्या मोबाईलमध्ये जर एखादा स्क्रीन रेकॉर्डर असेल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केलेला, तर त्या प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केलेल्या स्क्रीन रेकॉर्डरमुळे सुद्धा तुमची स्क्रीन ब्लँक होऊन जाते. हे खूप सगळी कारण आहेत. सो आपल्याला काय करायचं, पहिले 2-3 दिवस या सगळ्या कारणांवर काम करायचंय, आणि एकदा हे कारण झाले की मंडेपासून मात्र आपण मिशन मोडवरती जाणार आहोत आणि आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. पहिलं तर आता हे बेसिक लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते मी सांगणार आहे, बॅच बद्दल माहिती सांगणार आहे, नोट्स बद्दल माहिती सांगणार आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर्वच्या सर्व लक्ष्मीकांत फक्त मी एकटा शिकवणार आहे. हे काय आहे, खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी डाऊट विचारलं आणि त्यांचं म्हणणं होतं की सर खूप सर्व ठिकाणी असं होतं की संचालकांचं नाव असतं आणि संचालक शिकवायला येतच नाही. असं बिलकुल होणार आहे, बिलकुल नाही. माझा स्वतःचा शब्द आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेची ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये जो पॉलिटी आणि इकॉनॉमी हा जो पोर्शन आहे, हा सर्वचा सर्व पोर्शन मी स्वतः शिकवणार आहे, स्लो शिकवणार आहे, आणि तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कसे येतील त्या सोयीने शिकवणार आहे. आणि आपण सगळं सायंटिफिक लेवलला जाणार आहोत, त्या लेवलला आपण तयारी करणार आहोत, तर या सोयीने आपण वर्कआउट करू शकतो. तर आपण सगळ्यात अगोदर आता आपण काय करूया, तुम्ही बॅचचा व्हिडिओ पाहितला असेल, बॅचचं पॅम्पलेट पाहिलं असेल, आता मी त्या बॅच बद्दल थोडक्यात जास्त माहिती सांगतो, जेणेकरून तुम्हाला थोड्या गोष्टी कव्हर होतील. एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही बॅच जी आहे, ही बॅच लाईव्ह बॅच आहे. ही बॅच लाईव्ह बॅच आहे. सकाळी 2 लेक्चर, संध्याकाळी 2 लेक्चर, आणि जर समजा आपल्याला गरज वाटल्याने फॅकल्टीला सुद्धा गरज वाटली, तर रात्री 7:30, रात्री 8:30 ज्यावेळेस तुम्ही लोक घरी असता त्यावेळेस सुद्धा आपण लाईव्ह सेशन्स ठेवणार आहोत, एकदा तुम्ही कम्फर्टेबल झाले की. सो नंबर ऑफ लेक्चर्स वरती बंधन नाही, लाईव्ह लेक्चर्स असतील पहिला महत्वाचा बाब. यातली दुसरी सगळ्यात महत्वाची बाब काय लक्षात ठेवायची, हे जे लाईव्ह लेक्चर्स आहेत, हेच लेक्चर जे तुमचं ऍप आहे, त्या ऍपमध्ये ज्या ठिकाणावर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या ठिकाणी हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध असतील, रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही ते व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता, त्यावर आम्ही कसलंही बंधन टाकलेलं नाहीये. हे रेकॉर्डेड लेक्चर जवळपास तुम्ही 6 महिने कसंही आणि केव्हाही पाहू शकता. राहील लक्षात. सो पहिली सगळ्यात महत्वाची बाब, जर तुमचं एखादं लेक्चर मिस होत असेल किंवा घाई असेल, तुम्ही सगळे लोक फास्ट ट्रॅक का आलाय, कारण तुमच्या अडचणी आहेत, नोकरी आहे, फॅमिली सांभाळायची आहे, अभ्यास करायचा आहे, काम करायचंय, पैसे कमवायचे, त्या सगळ्या अडचणी आहेत, आणि या सगळ्या अडचणींमध्ये तुम्हाला तयारी करायची आहे. त्यामुळे जर तुमचं लेक्चर मिस झालं तर ते लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल, त्या ठिकाणी तुम्ही ते रेकॉर्डेड स्वरूपातलं लेक्चर नक्की पाहू शकता, तुमची गैरसोय होणार नाही. पहिला महत्वाचा मुद्दा. मग आता इथं दुसरा महत्वाची बाब काय, या बॅचचा फायदा काय आहे, त्या बॅचमध्ये काय, लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर यातली दुसरी महत्वाची बाब आहे, तुम्हाला रोज टेस्ट असणार आहे, डेली टेस्ट. हा एकमेव फीचर आहे जे ऑल इंडिया मधली कोणताही कोचिंग क्लास तुम्हाला देत नाही. डेली टेस्ट असणार आहे, डेली टेस्ट. मंडे पासनं तुम्हाला ऍपमध्ये डेली टेस्ट असणार आहे. ही टेस्ट प्रिलिम्सच्या ओरिएंटेशनची असणार आहे. यामध्ये आमचा प्रयत्न असेल 4 दिवस जीएसची टेस्ट ठेवावी आणि 3 दिवस सीसॅटची टेस्ट ठेवावी. 4 दिवस जीएसची टेस्ट, 3 दिवस सीसॅटची टेस्ट आम्ही ठेवणार आहोत. हा, तुम्ही जे प्रश्न विचारताय हे प्रश्न आपण लेक्चरच्या शेवटी घेऊया. शेवटच्या 15 मिनिटांनी आपण हळूहळू त्या प्रश्न उत्तरांचा वेग सुद्धा वाढवणार आहोत. सोबत मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर देणार आहे, ज्या नंबरवर तुम्ही माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचे नंबर मला पाठवायचे आहेत, जेणेकरून तुमचा नंबर सेव्ह केला की तुमचा नंबर मी सेव्ह करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्ही मला कॉल केल्यानंतर तो जो तुमचा कॉल आहे तो त्याला मी कॉल बॅक करू शकेल. हे आपल्याला महत्वाचं वर्कआउट करायचं. आलं लक्षात. तर पहा, डेली टेस्ट असणार आहे, 4 दिवस जीएसचे पेपर असणार आहेत, 3 दिवस सीसॅटचे पेपर असणार आहेत. हे पेपर तुम्ही ऍपवर सोडवू शकता, ऍपवर. आणि यासोबतच हे जे पेपर आहेत, हे पेपर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतील.
हे पेपर तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतील, जे तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट करून घेऊ शकता. त्यावर कसलंही बंधन नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा, आता मी माझ्या फोन बद्दल बोललोय, तर तुम्हाला एक तिसरा महत्वाचा मुद्दा मध्येच सांगतो, जो लक्षात घ्या. माझा फोन नंबर आहे 97 64 22 19 99. हा माझा फोन नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव आणि 21 ऑक्टोबर फास्ट ट्रॅक बॅच असं तुम्हाला सेंड करायचं आहे. मी तुमचा एक ब्रॉडकास्टचा ग्रुप करणार आहे, जेणेकरून ज्या महत्वाची माहिती आहे, जो डेटा आहे, तो मी तुम्हाला शेअर करू शकतो. महत्वाच्या PDF तुमच्यासोबत शेअर करू शकतो. फक्त हा व्हॉट्सअपचा गप्पा मारायचा ग्रुप असणार नाहीये. व्हॉट्सअपचा ग्रुप हा हमेशा लॉसमध्येच असतो. त्यामुळे व्हॉट्सअपचा गप्पांचा ग्रुप असणार नाहीये. हा ब्रॉडकास्टचा ग्रुप असणार आहे. तुमचे नंबर शेअर करा. शक्यतोवर मी कोणत्याही प्रकारचं खाजगी स्टेटस ठेवत नाही. सो मी जे काही स्टेटस ठेवतो, मोस्टली अभ्यासाचे स्टेटस ठेवतो. हे सर्वच्या सर्व स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला मिळतील. तुमचा फायदा होईल. सो माझा नंबर आहे 97 64 22 19 99. यावर तुमचं नाव आणि ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच असं तुम्ही शेअर करा. ते नंबर मी सेव्ह करून ठेवतो. मग आपण इथून पुढे आपलं कन्व्हर्सेशन होईल. जेणेकरून तुम्हाला जर काही डाऊट असला तर तुम्ही मला फोन करू शकता. जर माझ्याकडनं फोन उचलण्यात नाही आला तर मी तुम्हाला कॉल बॅक करेल. तर पहा, डेली टेस्ट असणार आहे. महत्वाचा मुद्दा, डेली टेस्ट 4 GS चे पेपर, 3 CSAT चे पेपर, 3 दिवस. हे तुमची एक्झाम संपेपर्यंत कंटिन्यू चालू असणार आहे. ऍपवर सुद्धा तुम्ही सोडवू शकता. ऍपवरती डेली टेस्ट कशी सोडवायची याचा एक डेमो व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाईल. आणि PDF कशी डाउनलोड करायची हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. आता त्यानंतर तुम्ही ज्ञानदीपच्या वेबसाईटवरती किंवा ज्ञानदीपच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती ज्ञानदीपची या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठीची टेस्ट सिरीजचं बॅनर पाहिजे असेल. पहा, टेस्ट सिरीज, बरोबर आहे. टेस्ट सिरीजचं बॅनर तुम्ही पाहितलं असेल. तर हे जे टेस्ट सिरीजचं बॅनर आहे, हे टेस्ट सिरीजचं बॅनर जे दाखवलंय, ही टेस्ट सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे. ती तुमच्या या फीस मध्ये इन्क्लुडेड आहे. यासाठी तुम्हाला वेगळी कोणतीही फीस भरण्याची गरज नाही. आपण येणाऱ्या संडेपासून टेस्ट सुरू करणार आहोत. मग तुमचा प्रश्न असेल की सर आमचा अभ्यास झाला नाही, आम्ही नवीन आहोत, मग आमच्या टेस्ट थोडे लेट घ्या. काही हरकत नाही, मी टेस्ट लेट घ्यायला सुद्धा तयार आहे. पण मला सांगा, आता आपल्याकडे जो अवेलेबल वेळ आहे याचा विचार करता जर आपण टेस्ट लेट सोडवल्या तर सगळ्यात मोठा लॉस काय असणार आहे? आपल्याला नंबर ऑफ टेस्ट कमी सोडवता येतील. त्यापेक्षा काय, आता आपण टेस्ट सुरू करूया. तुम्हाला जेवढे प्रश्न सोडविता येतात तेवढे प्रश्न सोडवा. जे जमत नाहीत त्यांचा विचार करू नका. या टेस्टचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या ठिकाणी लगेच मिळेल. ते व्हिडिओ एक्सप्लेनेशन तुम्ही पहा, टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी सोडवा. हा तुम्हाला मेजर बेनिफिट असेल. सो ही टेस्ट सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये असेल. याचा जो फोटो आहे तो सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करतो की तुम्हाला कोणत्या टेस्ट मिळतील, तुम्हाला कोणत्या तारखेला कोणती टेस्ट असेल, याचा सेपरेट टाइम टेबल असेल. हा टाइम टेबल तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, सेम फीस मध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, डेली टेस्ट, त्यानंतर टेस्ट सिरीज ही सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या बॅच मध्ये तुम्हाला ब्रेन टीजर मिळणार आहे. ब्रेन टीजर टेस्ट असतात. ब्रेन टीजर मध्ये काय असतं? फॅक्च्युअल डेटा असतो. याची PDF तुम्हाला मिळेल. ही PDF तुम्ही प्रिंट करून काय करू शकता? ही PDF तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट करून याचं रीडिंग करू शकता. ब्रेन टीजर मध्ये थोडक्यात काय असतं? परीक्षेसाठी त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती आपल्याला वाटणारे अत्यंत महत्वाचे घटक आम्ही त्या ठिकाणी लिहून देतो आणि ते लिहून दिलेले घटक तुम्ही पाठ करावे. नॉर्मली काय असतं, आपण अभ्यास सुरू केल्यानंतर आपल्याला एका पर्टिक्युलर लेवलला येण्यासाठी, सिनियरच्या लेवलला येण्यासाठी 6 ते 7 महिन्यांचा वेळ लागतो. आणि हा 6 ते 7 महिन्यांचा वेळ का लागतो? कारण त्या वाचलेल्या टॉपिक मधला काय मुद्दा महत्वाचा आहे, त्यावर काय फोकस करावा, काय टार्गेट करावं, हे आपल्याला कळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आमचा स्वतःचा कल आहे की या ठिकाणी तुम्हाला त्या ऍपवरती एक PDF द्यावी, ज्यामध्ये अत्यंत महत्वाचे जे मुद्दे आहेत, आम्ही तुम्हाला ब्रेन टीजरच्या स्वरूपात उपलब्ध करून देऊ. 6वी महत्वाची टेस्ट आहे, ज्याला आम्ही म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट. हे सुद्धा या कोर्सचा भाग आहे. ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट टेस्टचा अर्थ काय होतो? पहा, नॉर्मली राज्यसेवेच्या जेवढ्या सगळ्या परीक्षा आहेत, या सर्वच्या सर्व परीक्षा MCQ बेस्ड आहेत. आणि या परीक्षा MCQ बेस्ड असल्यामुळे इथं काय होतं, एक लेवल तुमच्या अभ्यासानंतर अशी येते की जोपर्यंत तुम्हाला पर्याय दिला जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमची उत्तरं सोडवू शकत नाही. ही अडचण येते की सर मला पर्याय द्या तर उत्तर येईल, जर तुम्ही मला पर्याय दिलं नाही तर मला उत्तर येणारच नाही. आपला सगळ्यात मेजर लॉस होतो की आपलं माइंड मेकॅनिकल होऊन जातं आणि पर्याय दिल्याशिवाय आपल्याला उत्तर येत नाही. तर ही तुमची गैरसोय होऊ नाही यासाठी आम्ही एक महत्वाचा मुद्दा करतोय, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट करतोय. ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट मध्ये काय असेल, तुम्हाला एक 100 ते 125 प्रश्न दिले जातील. या प्रश्नांमध्ये कोणताही पर्याय दिला जाणार नाही.
वन लाईनर प्रश्न असतील, त्या वन लाईनर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायचंय. वाक्य किंवा स्टेटमेंट बरोबर आहे की नाही, रिकामी जागा भरा, या प्रकारचे सगळे स्टेटमेंट्स असतील. सो ही ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट असेल, हा सुद्धा आपल्या कोर्सचा भाग असेल. त्यानंतर 7वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग असेल. पर्सनल काउन्सिलिंग ऑनलाईन असेल, जे आम्ही ऑफलाईन आमच्या बॅचला करतो, सेम तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग असेल. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काय असेल, आम्ही एक झूम मीटिंग अरेंज करणार. त्यामध्ये 5 किंवा 6 विद्यार्थी बसणार, जास्त नाही. आम्ही हे रोज अरेंज करणार. 5 ते 6 विद्यार्थी बसणार. एक ज्ञानदीपचा एक्सपर्ट फॅकल्टी असणार. ऑफिसर अवेलेबल असेल तर ऑफिसर असणार. आणि त्या फॅकल्टीचं किंवा ऑफिसरचं काय काम असेल, त्याने त्या ठिकाणी येऊन कंपल्सरीली तुम्हाला ती इन्फॉर्मेशन द्यावी, माहिती द्यावी. तुम्हाला 5 ते 6 लोकांसोबत चर्चा करावी आणि तुमचा टाइम टेबल कसा असावा, तुम्ही काय अभ्यास करावं, तुम्ही काय वाचावं, हे सगळं त्या ठिकाणी चर्चा केली जाईल. हे महत्वाचं. सो इथे लक्षात घ्या, पर्सनल काउन्सिलिंग असेल, झूम मीटिंगवर असेल, हे जे सगळे फीचर्स आहेत, जे ऑफलाईनच्या कोर्सेसचे आमचे सगळे फीचर्स आहेत, हे सर्वच्या सर्व फीचर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. राहील लक्षात. सो हे सगळ्यात बेसिक आहे. लाईव्ह डेली टेस्ट, माझा फोन नंबर, टेस्ट सिरीज, ब्रेन टीजरची PDF, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट, पर्सनल काउन्सिलिंग. 8वा महत्वाचा मुद्दा काय आहे, तर तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन केल्यामुळं तुम्ही ज्ञानदीपचे आता परमनंट विद्यार्थी झालेला आहात. त्यामुळे तुम्ही ज्ञानदीपच्या स्टोअरवर गेलात. ज्ञानदीपचं जे आप्पावळण चौकामधलं बुक स्टोअर आहे, आप्पावळण चौकामधलं बुक स्टोअर, इतर कोणत्याही ठिकाणचं बुक स्टोअर नाही. तर ज्ञानदीपच्या आप्पावळण चौकामधल्या बुक स्टोअरवर जाताना जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतली, फीसची रिसिट जर त्या बुक स्टोअरला दाखवली, तर तुम्हाला ज्ञानदीप प्रकाशनाची सर्वच्या सर्व पुस्तकं 50% डिस्काउंट मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात. इथून पुढे तुम्हाला हवं तेवढं, आणि तुम्ही किती पुस्तके घ्यावे यावर कोणतंही बंधन नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्ञानदीपचे आता परमनंट विद्यार्थी झालेले आहात. त्यामुळे ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला ज्ञानदीपची सर्वच्या सर्व पुस्तकं 50% डिस्काउंट मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि एका विद्यार्थ्याने किती पुस्तकं घ्यावी यावर आता कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. हे फास्ट ट्रॅकच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल, हे लक्षात ठेवा. सोबत तुम्हाला आम्ही सॉफ्ट कॉपीच्या PDF पाठवलेल्या आहेत क्लासच्या नोट्सच्या. या क्लास नोट्सच्या ज्या PDF आहेत, या PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, या प्रिंट करून घ्या आणि त्या वाचण्यासाठी सुरुवात करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता 9वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी आता हे बॅच बद्दल माहिती सांगितली. आता मी अभ्यासाकडे जाणार आहे. तर त्या अभ्यासाकडे जाण्याच्या अगोदर मी 3 महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी परत एकदा सुचवल. पहिला व्हिडिओ आहे पूर्व परीक्षा स्ट्रॅटेजी. दुसरा आहे पूर्व परीक्षेची पुस्तक यादी. आणि तिसरा आहे दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन. हे तीनही व्हिडिओ मी आपला जो कोर्स आहे या कोर्समध्ये टाकून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील. पण मी तुम्हाला सर्वांना सुचवल की हे जे 3 व्हिडिओ आहेत, पूर्व परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी असावी, पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तकांची यादी असावी आणि तुमच्या दिवसभराच्या अभ्यासाचं काय नियोजन असावं, हे 3ही व्हिडिओ मी तुम्हाला सुचवल की नक्की पहा. कारण जे त्या व्हिडिओमध्ये दिले ते इथे रिपीट करण्यात काय पॉइंट नाहीये. इथं आपण खूप प्रॅक्टिकल लेवलला काम करणार आहोत. आपल्याला यश मिळवायचं, आपल्याला प्रिलिम्सचा रिझल्ट काढायचाच आहे, कोणत्याही केसमध्ये काढायचं. पण लक्षात ठेवा, हा रिझल्ट आपल्याला जेव्हा काढायचा असतो तर रिझल्ट काढत असताना त्यामध्ये काही गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला करणं खूप जास्त आवश्यक आहे. आणि ही स्पेशलाइज्ड बॅच आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथं खूप मोजक्या आणि मुद्देसूद पद्धतीने सांगणार आहे की आलेल्या पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये तुमचा निकाल नक्की कसा येऊ शकतो यावर तुम्हाला काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ही बॅच तुम्हाला त्यासाठी नक्की मदत करेल, हा मुद्दा लक्षात ठेवा. तर हा पहिला मुद्दा झाला, राईट. आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया, ज्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन केलेली आहे. तो महत्वाचा भाग आहे नक्की पास कसं व्हायचे. थोडक्यात काय, राज्यसेवा पूर्व परीक्षा शुअरिटीनं कसं काढायचं, नेमकं कशावर काम केलं तर आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा शुअरिटीनं पास होऊ शकते, हा सगळ्यात महत्वाची बाब आहे. तर आता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, मी सीसॅट बद्दल कमी बोलणार आहे कारण सीसॅट बद्दल साठी वेगळे फॅकल्टी असणार आहे. पण इथं मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा नक्की पास व्हायची असेल तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर दिवसात 10 तास अभ्यास करत असाल
तर या 10 तासापैकी 45% टाइम हा तुम्ही कंपल्सरी सीसॅटला द्यायला हवा आणि बाकीचा 55% टाइम हा तुम्ही कंपल्सरी जनरल स्टडीजला द्यायला हवा, जीएसला द्यायला हवा. म्हणजे माझा म्हणण्याचा एक मुद्दा आहे की तुम्ही सीसॅटला नेग्लेक्ट करता कामा नये. आतापर्यंत रिझल्ट काय येत नाही त्यामागचं मेन कारण आहे सीसॅटला नेग्लेक्ट केलं जातं. सीसॅटला नेग्लेक्ट करायचं नाही, किंवा जर तुमचा निकाल नक्की आणायचा असेल तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. हा जो 45% वेळ मी तुम्हाला सांगतोय, या 45% टाइम पैकी एकूण 45 हे तुम्ही सीसॅटला जो एकूण वेळ देताय, या दिल्या गेलेल्या एकूण वेळेपैकी जवळपास 75% वेळ हा तुम्ही उतार्यांना द्यायला हवा, कॉम्प्रिहेन्शनला द्यायला हवा. तुम्हाला इथं उतारे शिकवण्यासाठी एक स्पेशल फॅकल्टी असेल, ज्यांचं एकमेव काम असेल इंग्लिशमध्ये उतारे शिकवणं, मराठीमध्ये उतारे शिकवणं. आणि हे उतारे शिकवताना फक्त तुम्हाला ज्या नॉनसेन्स ट्रिक असतात ना, त्या ट्रिक न शिकवता तुमचं उतारे सोडविण्याचं कौशल्य विकसित करणं, तुमचं बेसिक डेव्हलप करणं आणि तुम्ही उतारे सोडताना नेमकं कोणत्या पद्धतीनं जाल यावर काम करणं हे मेन फोकस आहे. त्यामुळे इथं आमचा मेन फोकस असेल की तुम्ही अभ्यास करताना जर एकूण 45% जो वेळ आहे, या 45% जो थोडक्यात समजा विचार केला 10 तास अभ्यास करताय, तर 4.5 तास जर तुम्ही सीसॅटचा अभ्यास करत असाल, त्या 4.5 तासापैकी जवळपास 3 तास हे तुम्ही फक्त कशाला द्यावं, उतारांना देणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला उतारे शिकवण्यासाठी स्पेशल व्यक्ती असेल, जो व्यक्ती तुम्हाला कमीत कमी जेवढं शक्य असेल तेवढं आठवड्यात 2 ते 3 दिवस कंपल्सरी उतारे शिकवल. अंकगणित बुद्धिमत्ता तर आहेच, पण सोबत उतारे शिकवण्यावर आमचा जास्त फोकस असेल, कारण जर रिझल्ट यायचा असेल तर तुम्हाला उतार्यांवर फोकस करणं खूप जास्त आवश्यक आहे. राहील लक्षात? आपण त्या स्ट्रॅटेजीनं जाणार आहोत, लवकरात लवकर आपण त्या पद्धतीनं काम करणार आहोत. इथं जे उतारे शिकवायला जाणार आहेत, या उतार्यांच्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला अगोदर दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही हे लेक्चर अटेंड करत असताना त्या सॉफ्ट कॉपीच्या तुम्ही प्रिंट काढून ठेवाव्या. थोडंफार तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी हेक्टिक होईल, पण आम्ही उतारे अगोदर दिले की जेणेकरून तुम्ही समोर मोबाईल ठेवलाय, त्या ठिकाणी तुम्हाला उतार्याची ती पीडीएफ तुमच्या समोर आहे, तुम्ही प्रिंट करून ठेवलेली आहे आणि तुम्ही प्रिंट केलेली पीडीएफ तुम्ही सोडवताय. हे सगळ्यात बेस्ट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एका सेकंदासाठी सुद्धा असं वाटता कामा नये की अरे मी ऑनलाईन क्लास अटेंड करतोय, मला बोर होतोय. बिलकुल नाही. आमचा हा प्रयत्न असेल की कंपल्सरी तुम्हाला ऑनलाईन क्लासला ऍज इट इज ऑफलाईन क्लासचा फील देणं, हा आमचा स्वतःचा प्रयत्न असेल. ही बाब लक्षात ठेवा. तर 45% वेळ सीसॅटला, 55% वेळ जीएसला, या 45%पैकी 75% वेळ हा तुम्ही उतार्यांना द्यायला हवा. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरा, पास होण्याच्या मागचं दुसरं सगळ्यात मेन कारण, दुसरं, तुम्ही जर दिवसात 10 तास अभ्यास करत असाल, हा गोल्डन रूल मी खूप ठिकाणी सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवा. 10 तासापैकी तुम्हाला 75% वेळ हा वाचनासाठी द्यायचा आहे, रिडिंगसाठी, आणि बाकीचा 25% वेळ हा तुम्हाला एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचा. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. हे असं मी का सांगितलं, त्यामागचं कारण असं आहे की जेवढं जास्त तुम्ही एमसीक्यू वाचाल तेवढं तुम्ही यशाच्या जास्त जवळ जाल. त्यामुळे तुमचा मेजर फोकस जो आहे हा एमसीक्यू सोडवण्याकडे जास्त असावा. एमसीक्यू सोडविणं हा तुमचा सर्वात मेन कल असायला हवा. जसं मी या ठिकाणी तुम्हाला उतारे सोडवा असं सांगितलंय, मग जर जीएसच्या पोर्शनकडे आपण येऊया. उतार्यासाठी काय पुस्तक आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथं आपण फक्त स्ट्रॅटेजी बद्दल चर्चा करूया, जी खूप महत्वाची बाब आहे. 10 तास जर अभ्यास करत असाल तर 75% वेळ हा रिडिंगला द्यायचा आहे, 25% वेळ हा तुम्हाला एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी द्यायचा आहे. मग इथं उतारे 75% असतील तर मग जीएस मध्ये स्कोअर करण्यासाठी काय करायला हवं, तर सगळ्यात अगोदर जीएसचा तुम्हाला अंदाज यायला हवा, कोणत्या टॉपिकवर किती मार्क येतात. आणि हा अंदाज येण्यासाठी आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण नावाचं ज्ञानदीपचं एक पुस्तक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण नावाचं एक पुस्तक आहे मोहन देसले सरांचं. तर हे मोहन देसले सरांचं पुस्तक तुम्ही घ्या. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळेल, अमेझॉन वरती, किंवा ऑफलाईन सुद्धा मिळेल. त्या ठिकाणावरून पुस्तक घ्या. तुम्हाला हे पुस्तक लगेच लगेच खूप मोठा फायदा देणार आहे, हे लक्षात घ्या. तर हा पहिला भाग झाला. तुम्हाला सीसॅटला नेग्लेक्ट करायचं नाहीये आणि आपण सीसॅटचे कॉम्प्रिहेन्शन खूप लवकर सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त आणि पटकन फायदा होणार आहे. ही महत्वाची बाब लक्षात ठेवा. पहिला आणि दुसरा मुद्दा. आता आपण येऊया तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे. आता आपण जीएस बद्दल बोलूया. सीसॅट बद्दल मी निवांत बोलल, मी सुद्धा सीसॅटवर लेक्चर घेणारे बाकीचे फॅकल्टी सुद्धा घेतील, पण मी आज खास करून जीएस बद्दल बोलणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न येतो, एक एक मुद्दा आपण पाहूया. सर, पुस्तकं किती वाचावी, कोणती वाचावी? जो प्रत्येक फॅकल्टी शिकवायला येईल तो प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगेल, पण मी तुम्हाला सुचवल
आपल्याकडे सध्या जेवढा वेळ आहे हा वेळ पाहता तुम्ही कमीत कमी पुस्तकं वाचावी. कमीत कमी. जर जीएस मध्ये खूप चांगला स्कोअर करायचा असेल तर लक्षात ठेवा तुम्ही कमीत कमी पुस्तकं वाचावी. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही जास्तीत जास्त नोट्सवर फोकस करावा. कोणत्या नोट्स? आपल्या क्लास नोट्स, ज्या तुम्हाला क्लासकडनं क्लास नोट्स मिळणार आहेत, आपल्या क्लास नोट्सवर फोकस करावा. तिसरं, जास्तीत जास्त तुम्ही या व्हिडिओ लेक्चरवर फोकस करावा. जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर जे इथं मी शिकवलं जाणार आहे ना, या व्हिडिओ लेक्चरवर जास्तीत जास्त तुमचा फोकस असायला हवा. राहील लक्षात? 3 सगळ्यात महत्वाच्या बाबी. पुस्तकं कमीत कमी वाचायची. कारण काय होतं, आपण सुरुवातीला जोशमध्ये असतो. 390 जागा आल्यात, असं झालंय, चला आता आम्ही अभ्यासाला सुरुवात करतो. आपण जातो दणकून खूप मोठी पुस्तकांची यादी घेऊन येतो. ही पुस्तक वाचायला आपण घेतो, आपल्याला लक्षात येतं 1 महिना झाला मी एकाच पुस्तकात रेंगाळलोय. ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे काय, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कमीत कमी पुस्तकं वाचायची. त्यामध्ये पण तुम्हाला कोणती पुस्तकं वाचण्याबद्दल कधीही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपला एक मेसेज टाकायचा की सर मी हा पुस्तक वाचण्यासाठी घेत आहे, मी हा पुस्तक वाचू का? सो कमीत कमी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. जास्तीत जास्त क्लास नोट्स तुम्हाला गो थ्रू करायच्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला हा जो ऑनलाईन क्लासचा कोर्स आहे, या कोर्समधले व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येतात. सो त्याचा सगळ्यात मेजर बेनिफिट हा आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतं की हा कन्सेप्ट मला कळला नाही, तर तो पुस्तकातून वाचण्यापेक्षा तुम्ही काय करा, व्हिडिओ पहा. मग व्हिडिओ पाहताना सोपं काय की लेक्चर 1 मध्ये समजा सरांनी 10 टॉपिक शिकवले, तर तुम्ही काय करायचं, आपली एक नोटबुक बनवून ठेवायची. या लेक्चर सरांनी 10 टॉपिक शिकवले, हा टॉपिक या मिनिटाला आहे, हा टॉपिक या मिनिटाला, हा टॉपिक या मिनिटाला. म्हणजे काय होईल, तुम्हाला मोठा फायदा हा होईल की तुम्हाला कुठतरी तो व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून तेवढा टॉपिक समजून घ्यायचा. पहा, गोष्टी जर प्रॅक्टिकली करायच्या असतील, कमी वेळेत करायच्या असतील आणि जर नक्की रिझल्ट आणायचा असेल, तर तुम्हाला काही गोष्टी सायंटिफिकली आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅनच्या सोयीनं करायच्या वाटतील. आणि प्लॅनिंगच्या सोयीनं कशा केल्या जाऊ शकतात, तुम्हाला त्या ठिकाणी ते मांडायचंय की आपण कसं आणू शकतो आणि कसं आणू शकत नाही. तर जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चरवर तुमचा फोकस असायला हवा. ही खूप महत्वाची बाब आहे. मॅक्सिमम तुमचा फोकस काय असायला हवा, व्हिडिओ लेक्चर. तुम्ही ते कसे पाहू शकता हा तुमचा कल असायला हवा. आता काय असतं की पुस्तकं कमीत कमी वाचायची, जास्तीत जास्त क्लास नोट्स वाचायच्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर पाहायचे. तर क्लास नोट्सच्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला सेंड केलेल्या आहेत, तर या सॉफ्ट कॉपी सगळ्या प्रिंट करून घ्या. तुम्हाला वर्गामध्ये टीचिंग करताना या सॉफ्ट कॉपी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणखीन सुद्धा तुम्हाला खूप सगळ्या सॉफ्ट कॉपी सेंड केल्या जातील. या सगळ्या सेंड केलेल्या सॉफ्ट कॉपी तुम्ही प्रिंट करून घ्या, कारण वर्गामध्ये शिकवताना त्या ठिकाणी तुम्हाला विशेष लक्ष देऊन त्या सॉफ्ट कॉपीज नुसार शिकवलं जाईल. मी माझ्या पॉलिटीच्या टॉपिकला मी स्वतः सुचवल. मी पॉलिटी शिकवणार आहे, इकॉनॉमिक्स सुद्धा शिकवणार आहे. अगोदर पॉलिटी बद्दल सांगतो, सगळ्यांनी हवं तर लिहून घ्या. मी जे पॉलिटी शिकवणार आहे यामध्ये क्लासचा व्हिडिओ, तुम्हाला पाठवलेली सॉफ्ट कॉपी आणि आपले संविधान नावाचं आपले पुस्तक आहे. अभयसिंह मोहिते जे महाराष्ट्रात पहिले होते, टॉपर होते, त्यांचं हे पुस्तक आहे. थोडक्यात त्यांच्या क्लास नोट्स आहेत ज्या त्यांनी कंपाईल केलेल्या आहेत. तर पॉलिटीसाठी मी तुम्हाला 3च गोष्टी सुचवल. पहिलं, आपल्या क्लास नोट्स ज्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला सेंड केलेली आहे. दुसरं, आपल्या क्लासचे व्हिडिओ. आणि तिसरं, अभयसिंह मोहिते यांचं आपले संविधान नावाचं पुस्तक. हे 3 पुस्तकं सोडून काहीच वाचायची गरज नाही. त्यामध्ये पण पहिली प्रायोरिटी वर्गात काय शिकवलं जातंय आणि ज्या सॉफ्ट कॉपीची नोट्स आहेत तेवढंच वाचायचं. अभयसिंह मोहिते सरांचं पुस्तक आपले संविधान नावाचं हे सुद्धा थोडं कमी कमी वाचायचं आहे. ते सिलेक्टिव्हली वाचायचंय, सगळं पुस्तक वाचायचं नाही. मी इथं तुम्हाला सांगतो की पुस्तकं वाचत असताना ते पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्यापेक्षा त्या पुस्तकाच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलाय, कसा प्रश्न आलाय, याकडे लक्ष देणं तुमचं मेन फोकस असायला हवं. सो जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर सॉफ्ट कॉपीवर तुमचा फोकस असायला हवा. आता यासोबत काय, मागे मी पुस्तकांची एक यादी सुचवली होती बघा, तुम्हाला आठवत असेल. तर मी असं कधीही हातचं राखून यादी सुचवत नाही. यादी सुचवताना मी जेवढे सगळे चांगली प्रकाशनं आहेत, सगळ्या चांगल्या प्रकाशनांची नावं सुचवली. आता आमचं स्वतःचा आधुनिक भारताच्या क्लास नोट्स आहे, आमच्या स्वतःचा आधुनिक भारत इतिहासाचं पुस्तक आहे. पण मुलं त्यापेक्षा कोळंबे सरांचं आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक प्रिफर करतात. आणि ती दोनही अत्यंत सुंदर आणि चांगली पुस्तक आहेत. आमचं पुस्तक त्या तोडीस तोड नाहीये इतिहासाचं, आधुनिक भारताचं. सो मी ते सुचवलं आणि प्राचीन भारतासाठी आमचं सुचवलं. बाकीचे पण चांगले आहेत, पण मला आमचं चांगलं वाटलं, आमचं सुचवलं. मग इथं काय होतं की काही लोकांचं असं होतं की ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे म्हणून हे सर स्वतःच्या पुस्तकांची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आलेत. माझं काय म्हणणं आहे की महेश शिंदेना ऍडव्हर्टाइजमेंट करो अथवा न करो, आपण काय घ्यावं,
त्यातलं कोणतं महत्वाचं आहे, काय चांगलं आहे आपण जाऊन घ्यावं का, कारण मी ऍडव्हर्टाइजमेंट केली अथवा नाही केली तुमच्या रिझल्टमध्ये त्यांना काही फरक पडणार आहे का. मला सांगा, मी पुस्तकांची यादी नाही सांगितली तर तुम्ही पास होणार आहात का, किंवा मी पुस्तकांची यादी सांगितली तर तुम्ही पास होणार आहात का. आपला फोकस हा त्या ठिकाणी यश मिळवण्याकडे असावा. ते कसं झालं माहितीये का, मेसच्या मावशीला मला 27 रुपये द्यावे लागतात म्हणून मी मेस लावणार नाही. मी उपाशी मरल पण मी काय करेल, मेसच्या मावशीकडून जेवण करणार नाही. हा जो ऍटिट्यूड आहे, हा ऍटिट्यूड एक दिवशी आपल्याला मातीत घालतो. महत्वाचं काय, तिथं जे पुस्तकांची यादी दिली ती मी सांगितली, मात्र मुलांचं काय असतं, साशंकता असतं, त्यामुळे मी खूप जास्त स्वतःच्या पुस्तकांबद्दल सांगत नाही. पण मी आपली ऑनलाईनची बॅच, तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तुम्हाला जे चांगलं आहे ते सगळं सांगणं माझं काम आहे. तर म्हणून मी तुम्हाला इथं काय सांगेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी प्रत्येक विषयाचं ओरिएंटेशन नंतर घेणार आहे जे मी म्हणलं होतं, पण इथं मात्र कंपल्सरी मी तुम्हाला सांगेल, आपल्या क्लासच्या सॉफ्ट कॉपी, जास्तीत जास्त व्हिडिओ, जास्तीत जास्त क्लास नोट्स, बाकीची पुस्तकं कमीत कमी हे करत असताना आपल्या ज्ञानदीप प्रकाशनाचे माइंड मॅप आहे. ज्ञानदीप प्रकाशनाचे माइंड मॅप आहे, मी तुम्हाला सुचवल हे माइंड मॅप तुम्ही नक्की घ्या, नक्की घ्या. खूप महत्वाचे माइंड मॅप आहेत, अत्यंत महत्वाचे माइंड मॅप आहेत. तुम्ही हे माइंड मॅप कोणत्याही पद्धतीने चेंज होऊ देता कामा नये, चुकवता कामा नये. तुम्ही या माइंड मॅप स्टोअरवरनं घ्या, किंवा तुम्ही या माइंड मॅपसाठी ऑनलाईन ऑर्डर टाकली तरी सुद्धा तुम्हाला अमेझॉन किंवा कुठेही हे माइंड मॅप मिळतात. ज्ञानदीपचा पॉलिटीचा, जिओग्राफीचा, अर्थव्यवस्थेचा, हिस्ट्रीचा, या सगळ्यांचे माइंड मॅप आहेत. खूप चांगले, लक्षात ठेवा, तुम्हाला कमी वेळात खूप जास्त गोष्टी वाचायच्यात, तर तुम्हाला या माइंड मॅप मधनं गोष्टी स्पीडनं रिव्हिजन करता येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही माइंड मॅप वाचायला, कंपल्शन नाहीये. पण मी काय सांगतो की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की पुस्तकं कमी वाचा, मग आपल्याला अवेलेबल रिसोर्सेस मध्ये कसं चांगला डेटा बिल्डअप करता येऊ शकतो, तर तो तुम्हाला माइंड मॅप मधनं मिळतो. जर तुम्ही ज्ञानदीपचे माइंड मॅप घेतले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पूर्व परीक्षेला नोट्स मेकिंग करण्याची कसलीही गरज नाही, नोट्स काढण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला नोट्स काढायच्याच नाहीयेत, कारण जर तुम्ही नोट्स काढण्यासाठी गेलात तर तुम्हाला सगळ्यात मोठा लॉस होईल की तुमचा खूप मोठ्या प्रमाणात वेळ त्या ठिकाणी निघून जाईल आणि तुम्हाला फायदा होणार नाही. तर काय लक्षात ठेवा, ज्ञानदीप प्रकाशनाचे माइंड मॅप, नोट्स काढण्याची गरज नाही, कारण सगळ्याच्या सगळ्या नोट्स यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. राहील लक्षात. तर हे पहिलं झालं पुस्तकांच्या बाबतीत. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे टेन्शन आहे ना, की सर आता अभ्यासाला सुरुवात केली आहे, क्लास पण लावून झालाय, मात्र पुस्तकांची यादी एवढी मोठी दिसतीये की हे वाचायचं केव्हा, हे करायचं केव्हा, हा एवढा मोठा प्रश्न आहे की मी त्या टेन्शन मध्येच सगळं दबून गेलोय. सो बिलकुल हे टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात घ्या, हे सगळं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वर्कआउट करायचंय. ह्या पॅटर्न फॉलो करा. इथे येणारा प्रत्येक शिक्षक सुद्धा तुम्हाला भराभर पुस्तकांची यादी सांगून कन्फ्युजन करणार नाहीये. एकच चांगलं पुस्तक सांगणार आहे आणि ते एकच चांगलं पुस्तक तुम्ही कसं वाचावं यावर सुद्धा त्या शिक्षकाचा कल असणार आहे, जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने वर्कआउट करायचा आहे. हे झालं पुस्तकाबाबत. आता त्यानंतर चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, नोट्स मेकिंग करायचं का नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक तर आपल्याला रीडिंगसाठी वेळ कमी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्यापैकी खूप सर्व लोक असे असतील की ज्याचा अभ्यासाचा पिंड सुटलाय, खूप दिवसाला अभ्यासच झालेला नाहीये, वाचण्यासाठी वेळ कमी आहे, अभ्यासाची सवय मोडलेली आहे, आणि अशा वेळेस आपण जर नोट्स मेकिंग करायला बसलो तर मला सांगा, गोष्टी पुढे कशा जाणार. गोष्टी पुढे जाणं प्रॅक्टिकली शक्यच नाहीये, ते आपल्याला जमणारच नाही. कारण त्याचा सगळ्यात मोठा लॉस काय असतो, आपल्याला जर त्या गोष्टी नाही जमल्या तर आपण टेन्शन घेतो आणि आपण या सगळ्या क्लासचा खराबा करतो. बिलकुल नाही. मी सुचवल, ज्ञानदीप तुम्हाला क्लासमध्ये जेवढं प्रोव्हाइड करेल, वर्गात शिकवत असताना ज्या ज्या ठिकाणी सर सांगतील याला स्टार मार्क करा, याला स्टार मार्क करा, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी तुम्हाला पॉलिटिक्स शिकवल ना, तर पॉलिटिक्स शिकवताना ज्या नोट्स मधनं मी पॉलिटिक्स शिकवणार आहे, सेम त्याच नोट्सची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाठवलेली आहे. म्हणजे जसं मी वर्गात सांगतो की हाय जी वरच्या कॉलम मधली तिसरी ओळ आहे, या तिसऱ्या ओळीला हायलाइट करा. ते पुस्तक माझ्या हातात असेल, तुमच्याकडे ती प्रिंट असायला हवी, तुम्ही ती प्रिंट हायलाइट करायची, खतम. म्हणजे तुम्ही वर्गात बसल्यासारखं शिकताय, हा फील आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्ञानदीप तुम्हाला जेवढ्या नोट्स आणि जेवढ्या सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करेल त्या सगळ्यांच्या प्रिंट काढून घ्या, त्या प्रिंट समोर ठेवा. बिलकुल कोणतीही नोट्स मेकिंग करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि ज्ञानदीपचे माइंड मॅप्स कलरफुल आहेत, सगळे तुम्हाला मिळतील, ऑफलाईन ऑनलाईन मिळतील. ते फक्त माइंड मॅप घेऊन ठेवा, त्याच्यामध्ये तुमचा खूप डेटा कव्हर होईल. सो नोट्स मेकिंग कोणत्याही पद्धतीने करायची नाही. मग आणखीन एक प्रश्न असतो की सर दिवसात एक विषय घ्यायचे का दोन घ्यायचे. तर लक्षात ठेवा, पाचवा महत्वाचा मुद्दा, कंपल्सरी जीएस चे 2 विषय वाचायला घ्यायचे, प्लस रोज तुम्ही सीसॅट सोडवायचे. सीसॅटचा टाइम टेबल काय असावा,
तो टाइम टेबल तोच का असावा याच्यावर मी विस्तृत बोलणार आहे. आज फक्त सुरुवात आहे. आज काय खूप सगळ्या विद्यार्थ्यांना यायला जमणार नाही, त्यामुळे त्यांची विनंती आहे, त्यामुळे या पद्धतीनं थोडंसं आपण निवांत चाललोय. एकदा याला स्पीड आले की दिवसात 5 आणि 6 तास सुद्धा आपण जाणार आहेत, जेणेकरून तुमचा सिलेबस चांगला कव्हर व्हावा आणि स्लो कव्हर व्हावा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ स्पीडनं जरी पळवता आला तरी तुम्हाला पाहता यावा, हा आपला पर्पज आहे. तर इथे लक्षात घ्या, जीएसचे 2 विषय आणि सीसॅट हे रोजच्या रोज तुम्ही सोडवायचे. मग जीएसचे 2 विषय सोडवताना पुढचा प्रश्न असतो, सर मी जीएसचे 2 विषय सोडवताना कोणत्या विषयावर टार्गेट करावं, मला कोणत्या विषयावर फोकस करता येईल, हा तुमचा महत्वाचा प्रश्न असतो. तर पहा, मी तुम्हाला आता सुचवल 6वा महत्वाचा मुद्दा, मोहन देसले सरांचं पुस्तक घ्यायचं. बरोबर, मोहन देसले सरांचं राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण हे पुस्तक घ्यायचं. आता या पुस्तकाचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. आपण या पुस्तकाबद्दल बोलूया. मोहन देसले सर, ज्यावेळेस मी युपीएससी ची तयारी करायचो ना, त्यावेळेस युपीएससी ची तयारी करताना आम्हाला सगळी लोक सांगायची जीसी लिऑंग घे. जीसी लिऑंग हे जिओग्राफीचं बायबल आहे. म्हणजे काय होतं, तुम्हाला जिओग्राफीचा पहिल्यापासून शेवटपर्यंत एक संपूर्ण आवाका देणारं एक अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे जीसी लिऑंग. सेम राज्यसेवा पूर्व परीक्षा जर पास व्हायची असेल तर खूप सगळी चांगली पुस्तक आहेत. त्या सगळ्यात चांगल्या पुस्तकांपैकी एक अत्यंत चांगलं पुस्तक म्हणजे ज्ञानदीपचं मोहन देसले सरांचं राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषणाचं पुस्तक. यामध्ये काय माहिती का, यामध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्ट दिली. पहिलं काय की प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे. प्रश्नांचं विश्लेषण. आता प्रश्नांचं विश्लेषण देताना काय, सुरुवातीला त्यांनी काय केले, मार्कांचं अनालिसिस दिलेलं. मार्कांचं विश्लेषण. मार्कांचं विश्लेषण म्हणजे काय, कोणत्या टॉपिकला किती प्रश्न येतात. म्हणजे जर समजा आपण इथं अंदाजे पाहितलं तर आपल्या हे लक्षात येईल की जे 6 विषय आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री, ह्या सगळ्या जे 6 विषय आहेत, या सर्वच्या सर्व 6 विषयांना ऑन अन ॲव्हरेज जवळपास 18 ते 22 याच्या दरम्यान मार्क्स येतात. हे चेंज होत जातं, मात्र 18 ते 22च्या दरम्यान मार्क येतात. म्हणजे कुठं 18 असतात, कुठं 17 असतात, कुठं 22 असतात. तर 18 ते 22च्या दरम्यान या ठिकाणी काय असतात, मार्क्स असतात. ही सगळ्यात पहिली महत्वाची बाब. म्हणजे तुम्हाला काय करायचं, प्रत्येक विषयाला सेम वेटेज द्यायचं. मग हे करत असताना हे जे मोहन देसले सरांचं पुस्तक आहे, यात तुम्ही काय करायचं, त्यांनी प्रत्येक विषयामधले जे टॉपिक आहेत, पहा समजा पॉलिटी आहे तर पॉलिटीमध्ये संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, आणीबाणी, संसद, राष्ट्रपती, असे वेगवेगळे टॉपिक आहेत. त्या प्रत्येक टॉपिकला किती मार्क आलेत यावर त्यांनी दिलेले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पॉलिटीची तयारी करताना पंचायत राजचा टॉपिक वाचत बसाल आणि पंचायत राजला प्रश्न किती येतात, तर 2012 1 होता, मग 00000, 18 2, परत 000. म्हणजे विचार करा, तुम्ही पंचायत राजचं एक अख्खं पुस्तक वाचताय, ज्याला तुम्ही 15 दिवस देताय आणि त्यावरती प्रश्न किती येतात, तर 0 किंवा 2. महाराष्ट्र इतिहासाला तुम्ही चांगलं भलं मोठं पुस्तक वाचताय आणि भलं मोठं पुस्तक वाचल्यानंतर टॉपिक प्रश्न किती, तर हार्डली 2 प्रश्न आलेत. त्या 2 पैकी एक मॅपिंगचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न कुणालाच येणार नाही. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे पुस्तक आहे मार्कांच्या विश्लेषणामध्ये, याचं जे टॉपिक वाईज विश्लेषण आहे, हे टॉपिक वाईज विश्लेषण तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. टॉपिक वाईज विश्लेषण म्हणजे काय, कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत. मग ज्यावेळेस मी इथं शिकवायला सुरू केल्यानंतर तुम्ही ते मार्कांचं विश्लेषण पाहायचं. अरे हा, सरांनी सांगितलं होतं की टॉपिक वाईज विश्लेषण करायचं. समजा त्या ठिकाणी 15 टॉपिक दिलेले आहेत, समजा त्या टॉपिकचे त्या पुस्तकाचे 15 टॉपिक आहेत. मग तुम्ही त्या 15 टॉपिकचं काय करायचं, 3 गटात विभाजन करायचं. पहिला गट काय आहे, हाय स्कोरिंग, बरोबर आहे. दुसरा गट आहे मीडियम स्कोरिंग आणि तिसरा आहे लो स्कोरिंग. मग तुमचं काम काय असेल, सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची, ज्या टॉपिकवर सगळ्यात जास्त मार्क आहेत त्याला पहिली प्रायोरिटी द्यायची. कारण काय, असं होऊ शकतं की तुम्ही अभ्यास करताय, खूप जास्त ओढाताण करताय, पण हे ओढाताण करत असताना तुमच्याकडे असणाऱ्या वेळेच्या अभावी, तुम्ही जॉब करणारे असाल, फॅमिली सांभाळणारे असाल, की या सगळ्या वेळेच्या अभावी असं होऊ शकतं की तुम्हाला शेवटी वेळ मिळणार नाही. आणि मग टेन्शनमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय, हाय स्कोरिंग टॉपिकला पहिली प्रायोरिटी, मीडियम स्कोरिंगला दुसरी प्रायोरिटी, आणि जर आपल्याला वेळ पुरला तर लो स्कोरिंगला वेळ द्यायचा. अदरवाईज त्याला वेळ नाही दिला तरी सुद्धा चालतो. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला असं करायचं, प्रत्येक विषयामध्ये. आणि हे सगळे जे सब टॉपिकचं विश्लेषण आहे, हे ज्ञानदीपच्या मोहन देसले सरांच्या टॉपिक वाईज विश्लेषणामध्ये दिलेलं आहे, जे तुम्हाला या ठिकाणी गो थ्रू करायचं. लक्षात ठेवा, महत्वाचं प्रश्नांचं विश्लेषण, मार्कांचं विश्लेषण, टॉपिकचं विश्लेषण, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग. तुम्हाला वेळेनुसार ठरवायचं की हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग आणि लो स्कोरिंग कसं करायचं. राहील लक्षात महत्वाचा मुद्दा. आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला फोकस करायचा आहे,
तो महत्वाचा मुद्दा काय आहे, तर तो महत्वाचा मुद्दा आहे रिव्हिजनचा. पण रिव्हिजनच्या अगोदर आपण काय करूया, रिव्हिजनच्या अगोदर आपण विषयांचं विश्लेषण पाहूया. विषयांचं विश्लेषण. जसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयामध्ये समजा 15 टॉपिक आहेत, मग या 15 टॉपिक पैकी हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग असं आपण टॉपिकचं विश्लेषण केलं. सेम तुम्ही काय करायचं, जे 6 विषय आहेत या 6 विषयांचं विश्लेषण तुमच्या स्वतःच्या सोयीनं करायचं, की तुम्हाला जो विषय सोपा वाटतो आणि ज्याला खूप जास्त मार्क्स आहेत. पहा, या विषयांचं विश्लेषण काय करायचं, पहिला टॉपिक करायचा हाय स्कोरिंग, दुसरा करायचा मीडियम स्कोरिंग आणि तिसरा करायचा लो स्कोरिंग. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग हे 3 महत्वाच्या बाबी. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, तिसरा आहे लो स्कोरिंग. मग हाय स्कोरिंग टॉपिक कोणता, तर ज्या टॉपिकवर मार्क खूप जास्त आहेत आणि जो टॉपिक तुम्हाला सोपा वाटतो. ज्या टॉपिकवर मीडियम मार्क मध्यम आहेत आणि तुम्हाला डिफिकल्टीला सुद्धा मध्यम वाटतो, आणि ज्या टॉपिकवर मार्क कमी विचारले जातात आणि हा तुम्हाला खूप जास्त डिफिकल्ट वाटतो, हा टॉपिक. मग मला सांगा, या ठिकाणी विषयांचं वर्गीकरण करत असताना मी मार्कांपेक्षा जास्त महत्व कशाला दिलंय, मार्कांपेक्षा जास्त महत्व मी दिलंय तुमचं त्याबद्दलचं काय मत आहे. हाय स्कोरिंग तुम्हाला खूप जास्त सोपा वाटतो, तुम्हाला मध्यम वाटतो, तुम्हाला डिफिकल्ट वाटतो. कारण लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं जजमेंट बनवत नाहीत तोपर्यंत काय वाचावं आणि काय वाचू नये हे कळणार नाही. फॉर एक्झाम्पल, अर्थव्यवस्थेसाठी मी खूप लोकांना सुचवत असतो की कोळंबे सरांचं पुस्तक किंवा किरण देशमुख सरांचं दीपस्तंभचं पुस्तक वाचा. मग तुम्ही ते पुस्तक प्रिलिमसाठी वाचायला घेता आणि पहिल्या पानापासून वाचायला सुरू करता. पहिल्या पानापासून वाचायला सुरू केलं की तुमच्या लक्षात येतं की सर हे पुस्तक वाचायला 6 महिने लागणार आहेत, कारण मला इकॉनॉमिक्स काहीच येत नाही. तसं नाही करायचं. मी काय सांगितलं, मार्क पाहायचे. मग मार्क पाहताना काय लक्षात येतं, काही की टॉपिक आहेत. समजा अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्य कंपल्सरी प्रश्न असतो, बेरोजगारी कंपल्सरी प्रश्न असतो, लोकसंख्या प्रश्न असतो, IMF, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो, जागतिक व्यापार संघटना कंपल्सरी प्रश्न असतो. माझं काय म्हणणं आहे की जर समजा आपण एखादं पुस्तक मधूनच वाचायला सुरू केलं तर आपल्याला कोणी फासावर चढवणार आहे का, नाही चढवणार आहे. मग तुम्ही पहिल्यापासून का वाचता, तो अट्टहास का आहे. ऍक्च्युली हा जो अट्टहास आहे ना, समजून घेऊन प्रॅक्टिकली अभ्यास न करण्याचा, हे सगळ्यात मेन कारण आहे आपलं यश न येण्याचं. बिलकुल नाही. टॉपिक नुसार पुस्तक वाचायचं, पुस्तकानुसार पुस्तक नाही वाचायचं, हे लक्षात ठेवा. पुस्तकं सगळी चांगली आहेत, कोणतंही पुस्तक वाचा, फक्त आपल्या पुस्तक वाचण्याच्या पद्धती चुकतात आणि आपण तिथं अडकतो. म्हणून टॉपिक पाहायचा, या टॉपिकवर किती मार्क येतात पाहायचं, कन्सिस्टंटली किती मार्क येतात ते पाहायचं. आणि आपण या ठिकाणी ज्ञानदीपच्या या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये शिकवताना सुद्धा आपला हा कल असणार आहे की कोणत्या टॉपिकला किती मार्क, केव्हा आणि कसे विचारले जातील हे आपण कंपल्सरी तुम्हाला सांगणार आहेत. का, कारण या अवेलेबल वेळेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर आपल्याला कंपल्सरीली तेवढं अनालिसिस करावंच लागेल, स्मार्ट वर्क करावं लागेल, कमीत कमी अभ्यासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढावा लागेल. आणि तो कसा निघू शकतो, तुमचा स्वतःचा कम्फर्ट झोन. सर मला पॉलिटी सोपा वाटतो, सर मला पर्यावरण अवघड वाटतं, सर मला इकॉनॉमिक्स अवघड वाटतं. मग जो अवघड वाटतो त्यापैकी कोणत्या टॉपिकला जास्त मार्क्स येतात ते वर ठेवा, ज्याला कमी मार्क येतात ते मागं ठेवा, आणि ज्यांना कमी मार्क येतात ते टॉपिक तुम्ही स्किप केले तरी चालतं. रादर तुम्हाला ते टॉपिक वाचायला वेळच मिळणार नाहीये, मग त्याच्याबद्दल टेन्शन का घ्यायचं. त्यापेक्षा काय करायचं, ज्या टॉपिकला आपल्याला चांगले स्कोर येऊ शकतो ते गो थ्रू करायचं. इथं शिकवताना सुद्धा आमचा हा कंपल्सरी कल असेल की आम्ही तुम्हाला ज्या टॉपिकवर खूप जास्त स्कोर येतो, ज्यामध्ये खूप जास्त बेनिफिट येऊ शकतो, तोच विषय शिकवण्याकडे आमचा तुम्हाला खूप मोठा कल असेल, हे लक्षात ठेवा. तर इथं महत्वाची गोष्ट सोपा, मध्यम, हार्ड हे लक्षात ठेवायचं. आता हे झालं विषयांच्या बाबतीत. आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहूया, तो आहे पुस्तकांचा रिव्हिजन. मी जस्ट एक ब्रीफ आयडिया देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण खूपदा डिस्कस करणार आहेत, प्रत्येक शिक्षक डिस्कस करणार आहे. आज फक्त आपलं काय एक ओरिएंटेशन चाललंय, पहिला दिवस चाललाय, आपण कसं जाणार आहोत. आणि येणाऱ्या मंडेपासून ज्या सगळ्या टेस्ट मी तुम्हाला सांगितल्या, या सगळ्या टेस्ट तुम्हाला सुरू होतील आणि गोष्टी सोप्या व्हायला सुरू होतील. येणाऱ्या मंडेपासून मात्र आपण काय मिशन मोडवर जाणार आहोत आणि मग मात्र आपल्याला कसलीही सुट्टी मिळणार नाहीये. तर आता रिव्हिजन केव्हा करायचं, तर तुम्ही काय करता, तुम्हाला कोणीतरी माझ्यासारखा कोचिंग क्लासवाला किंवा एखादा पास झालेला अधिकारी सांगतो की 100 रिव्हिजन करायचे, मग तेवढे आपले रिव्हिजन होत नाही. मग आपण म्हणतो काय रे, माझे एवढे रिव्हिजन होणार नाहीत, मग मी काय सगळं सोडून देतो, राज्यसेवक काय अपने बस की बात नाही. असं बिलकुल नाहीये. पहा, तुम्ही किती रिव्हिजन करावे हा मुद्दाच मुळात येत नाही.
नंबर ऑफ रिव्हिजन्स हा मुद्दा इरिलिव्हंट आहे. महत्वाचं काय, तुम्ही ज्या गोष्टी वाचल्यात, या वाचलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात का, या गोष्टी तुम्ही कशा वापरू शकता, याच्या बेसवर तुमचा रिझल्ट येतोय का, तुमचे मार्क्स वाढत आहेत का, हे आपल्याला सगळ्यात अगोदर पाहायचं आहे. त्यामुळे तुम्ही किती रिव्हिजन करता हे इरिलिव्हंट गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही रिव्हिजन कसं करता. तर पहा, पहिला शब्द रिव्हिजन ही एक निरंतर प्रक्रिया आहे. काय लक्षात ठेवा, रिव्हिजन ही एक निरंतर प्रक्रिया आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, युट्यूबवर माझा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आहे रिव्हिजन कसे करावे. रिव्हिजन कसे करावे हा मुद्दा टाका आणि त्या ठिकाणी महेश शिंदे नाव टाका, तुम्हाला त्या ठिकाणी हा व्हिडिओ मिळून जाईल. मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. युट्यूबला व्हिडिओ आहे रिव्हिजन कसे करावे, महेश शिंदे या नावाने व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ नक्की कळेल. आता पहा, रिव्हिजन कसं करायचं. समजा आपण एक सिम्पली इमॅजिन करूया, मी दिवसभराच्या नियोजनाचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी सांगितले. त्यामध्ये समजा तुम्ही सकाळी 8 ते 12 अभ्यास केला, 12 नंतर तुम्हाला 1 वाजता लंचला जायचंय, तर हा जो 12 ते 1 हा वेळ आहे ना, या 12 ते 1 मध्ये तुमचा अभ्यास खूप चांगला होत नाही. मग या वेळेमध्ये तुम्ही 8 ते 12 मध्ये जे काय वाचलंय हे फक्त याच्या हेडलाईन नजरेखालनं घालणं. हेडलाईन नजरेखालनं घालणं म्हणजे जे वाचलंय याचे टायटल्स पाहणं, याला 6 ते 7 मिनिटं लागतात. मग आपल्या अभ्यासाला लागेल. त्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही दुपारच्या ब्रेक नंतर चहासाठी जाणार असता, इथं पण परत 5 ते 7 मिनिट तुम्ही जे काय वाचलंय हे नजरेखालनं घालणं. ओळी काय असतं, तुम्ही तुमच्या ब्रेनला त्या पर्टिक्युलर गोष्ट दाखवून त्याला सिग्नल देताय, त्याला तुम्ही परत एकदा स्टिम्युलेट करताय की आठव मी काय वाचले, आठव मी काय वाचले. आणि ही सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बिफोर गोइंग टू स्लीप, झोपायला जाण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही काय करावं, आज दिवसभरात काय वाचलंय हे कंपल्सरी तुम्ही नजरेखालनं घालावं. कंपल्सरी. आता हे झालं दिवसभराचं रिव्हिजन. तुम्ही रोजच्या रोज रिव्हिजन करायला हवं. जर तुम्हाला नक्की पास व्हायचं आणि कमीत कमी गोष्टी वाचून जर त्यामुळे तुम्हाला रिझल्ट हवा असेल, तर तुम्ही रोजच्या रोज रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही महत्वाची बाब आहे, रोजच्या रोज रिव्हिजन करणं. आता हे झाल्यानंतर त्या आठवड्याभरात तुम्ही जे काय वाचलंय हे वाचलेल्या गोष्टींचं सुद्धा रिव्हिजन व्हायला हवं. आणि रिव्हिजनचा सगळ्यात बेस्ट टाइम आहे रोज सकाळी उठल्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही अभ्यासिकेत गेल्यानंतर जे पहिलं काम आहे, हे पहिलं काम तुम्हाला काय करायचंय, पहिलं काम तुम्हाला रिव्हिजन करायचंय. सकाळी उठल्यानंतर तुम्ही अभ्यासिकेत गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय करायचंय, तर पहिलं काम तुम्हाला काय करायचंय, रिव्हिजन करायचंय. हे लक्षात घ्या. राहील लक्षात. हे रिव्हिजन बद्दल झालं. तुम्हाला शिकवताना सुद्धा प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेमध्ये शिकवली जाईल. त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं कव्हर करायला हवं, ते वर्कआउट करायला हवं. ही महत्वाची बाब आहे. हे झालं रिव्हिजनच्या बाबतीत. पर्सनल काउन्सिलिंग झालं. या प्रत्येक बारीक सारीक मुद्द्यावर आपण एक एक करून कव्हर करणार आहोत. प्रत्येक जण येताना तुम्हाला त्याला स्वतःची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पण ही स्ट्रॅटेजी सांगत असताना तुम्हाला जो काही डाऊट असेल, तो डाऊट तुम्ही मला पर्सनली विचारून कॉल करू शकता. त्यासाठी महत्वाचं आहे की तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह असायला हवा. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह असणं आवश्यक आहे. शक्यतोवर मी अननोन नंबर उचलणं टाळतो. सो तुम्ही तुमचा नंबर पाठवून ठेवा. व्हॉट्सअप जरी नसेल तरी काही हरकत नाही, टेक्स्ट मेसेज करून ठेवा. मी तुमचा ग्रुप करतो ज्यामध्ये आपण कव्हर करायला सुरू करूया. सो इन शॉर्ट आपण काय करूया, आज आपण काय पाहितलं थोडक्यात पाहूया, मग मी तुमचे प्रश्न घेतो. सगळ्यात पहिल्या महत्वाची बाब मी तुम्हाला काय सांगितली, छोटं शॉर्ट ओरिएंटेशन आहे. पहिली बाब मी तुम्हाला काय सांगितली, तर लेक्चर लाईव्ह असतील, तेच लेक्चर रेकॉर्डेड असतील 6 महिने. डेली टेस्ट 4 दिवस जीएस, 3 दिवस सीसॅट. ऍप मध्ये सोडवू शकता, पीडीएफ मध्ये सुद्धा सोडवू शकता. हा माझा फोन नंबर आहे 97 64 22 19 99. टेस्ट सिरीज फ्री मध्ये असेल. ही टेस्ट सिरीज सुद्धा सेम गोष्ट आहे. ही टेस्ट सिरीज मध्ये जीएस आणि सीसॅट दोन्हीचे सुद्धा पेपर असतील. आणि महत्वाची गोष्ट, ही टेस्ट तुम्हाला ऍपवर सुद्धा सोडवता येईल. सोबत या टेस्ट सिरीजची पीडीएफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. त्यानंतर ब्रेन टीजर, ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट, पर्सनल काउन्सिलिंग झूमवर तुमची घेतली जाईल. त्यानंतर ज्ञानदीपच्या स्टोअरला तुम्हाला 50% डिस्काउंटनं पुस्तकं मिळतील. पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी, पूर्व परीक्षेची पुस्तक यादी, दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन, हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हे जे मी शिकवतोय, ज्यावेळेस आपण पॉलिटिक्स शिकायला सुरू करू, प्रत्येक लेक्चरच्या शेवटी मी रिव्हिजन देणार आहे, जेणेकरून तुम्हाला फील यावा की आपण वर्गात बसून रिवाइज करतोय. लक्षात ठेवा, वर्गात शिकून झालंय, मी इथं रिव्हिजन करून घेतलंय. तुम्ही घरी गेल्यानंतर पहिलं काम त्याचं रिव्हिजन करायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायचंय. त्यानंतर पास कसं व्हायचं, सीसॅटवर फोकस करायचा, उतार्यांवर फोकस करायचा, मोहन देसलेच्या पुस्तकावर फोकस करायचा, एमसीक्यू वर फोकस करायचा.
4 महत्वाच्या बाबी यावर कसं फोकस करायचं हे सुद्धा शिकवणार आहे. त्यानंतर कमीत कमी पुस्तकं वाचायचं, खूप जास्त पुस्तकांच्या भानगडीत पडायचं नाही. क्लासचे व्हिडिओ, क्लासचे नोट्स, त्यानंतर जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर सॉफ्ट कॉपी प्रिंट करून घ्या. सॉफ्ट कॉपी प्रिंट यासाठी करून घ्या कारण त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्ञानदीप प्रकाशनाचे माइंड मॅप नक्की घ्या. 200 का 300 रुपयात सगळे माइंड मॅप मिळतात, सगळे. काय हे तुम्हाला का सांगतो माहितीये का, आपली जी सवय आहे ना की मी आता काय मेसच्या मावशी खूप जास्त पैसे कमवतात म्हणून मी त्यांना तिथं जेवणार नाही, हा अट्टा सोडून द्या. तुम्ही शिक्षणामध्ये गुंतवणूक करताय. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही क्षमतेची परीक्षा आहे ज्यावर तुम्हाला वर्क करायचंय. सो ते तुम्हाला महत्वाचं आहे. ज्ञानदीप प्रकाशनाचे माइंड मॅप. आणि आणखीन एक गोष्ट अशी की मला थोडासा वेळ द्या, आठवड्याभराचा वेळ द्या. मी तुम्हाला स्वतः ही सोय करेल की आपले जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत यांना ज्ञानदीपची पुस्तकं माझ्या ऑफिसमधनं सेंड करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी वेगळं पोर्टल करेल कारण सध्या पुस्तकांना एवढी मागणी आहे की माझी अडचण अशी होते की त्या सगळ्यांना पाठवणं होत नाही. पण तुम्ही जे फास्ट ट्रॅकचे विद्यार्थी आहात तुमच्यासाठी मी एक वेगळा फोन नंबर उपलब्ध करून देईल ज्यावर तुम्ही पुस्तकांची ऑर्डर करू शकता. आणि ही पुस्तकं मग तुम्हाला आता सांगतो पहा, पुस्तकं पाठवताना खूप मोठे चार्जेस असतात. तर जेव्हा ज्ञानदीपच्या ऑफिसमधनं पुस्तकं येतील तर मात्र ती 40% डिस्काउंटने येतील. सोबत डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. जर तुम्ही बुक स्टोअरला गेलात तर सरळ 50% मिळतील. मात्र जर तुम्ही ज्ञानदीपच्या ऑफिसमधनं फक्त आपली फास्ट ट्रॅकचे विद्यार्थी यांना ही सोय असेल तर त्यांना ते 40% डिस्काउंटनं आणि सोबत त्याला डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. ज्ञानदीप प्रकाशनाच्या माइंड मॅप नोट्स बनवायच्या नाही. त्यानंतर नोट्स मेकिंग, जीएसचे 2 विषय, सीसॅट, मोहन देशले सरांचं पुस्तक वाचायचं. मोहन देशले पुस्तक कसं वाचायचं हे रिव्हिजन तुमचं असायला हवं. त्यानंतर रिव्हिजन ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये हा जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला युट्यूबवरचा रिव्हिजन कसं करावं हा व्हिडिओ नक्की पहा. मी सगळ्या शिक्षकांना विचारून तुम्हाला सांगणार आहे. तर आपण थांबूया आता. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात भेटूया. सर्वांचे लेक्चर्स न चुकता अटेंड करा. थँक्यू.